नमस्कार, मी शीतल किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला इथं चिकन फ्राय. हे बघा, इथं मी चिकन घेतलेलं आहे 1.5 किलो. त्याला 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याला लागणारं साहित्य घेतलेलं आहे. इथं मी 2 कांदे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, इथं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, चिकन मसाला घेतलेला आहे, काळं तिखट घेतलेलं आहे, दालचिनी घेतलेली आहे, लवंग घेतलेली आहे आणि 2-3 तेजपत्ते आणि आपलं कोथिंबीर गार्निशिंग साठी. हे कांदा आणि टमाटा आपण थोडंसं परतून घेऊयात. हे बघा, आपण तव्यावरती थोडंसं याला कांद्याला परतून घेऊया, जेणेकरून आपल्याला परतताना ह्याला जास्त परतायची गरज लागणार नाही. इथं ह्याला थोडंसं परतल्यानं ह्याचा वास सगळा निघून जाईल आणि आपल्या भाजीला चव छान येईल. याला थोडंसं तेल टाकून परतायचं म्हणजे खाली करपणार नाही असं. ह्याला छान असं लालसर होऊस्तर परतायचं. हे बघा, असं मस्त असं परतलं आहे. आता हे आपण काढून घेऊया. हे बघा, टमाट्याला पण थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे आपल्या फोडणीमध्ये परतताना ह्याला जास्त परतायची गरज लागत नाही. याला पण थोडंसं तेल टाकून घेणार आहे मी. हे परतून झाल्यानंतर दोन्हीची पण वेगवेगळी पेस्ट करून घ्यायची. हे बघा, इथं कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकले मी. आता यामध्ये आपण मग अशी भाजून घेतलेला कांदा टाकूया. हे बघा, ह्याला छान असं लाल होत तर परतायचं. आता वास जाऊस तर परतायचं असतं याला. हे बघा, अद्रक लसूण आणि आताच मी खोबरं पण बारीक करून घेतलेलं आहे, ते टाकून आधी परतून घ्यायचं. तर बघा, ही अद्रक लसणाची पेस्ट छान परतलेली आहे. आता आपण हे टमाट्याची प्युरी टाकून घेऊया. याला पण लय वेळ परतायचं म्हणजे याचा गोडपणा वास सगळा निघून जाईल. त्याला तेल सुटूस तर परतायचं. बघा, सारखं असं हलवायचं, याला तेल सुटूस तर भाजायचं. म्हणजे टमाट्याचा वास सगळा जातो. परतलेल्या मसाल्यांना ते छानपैकी असं तेल सुटलेलं आहे. मग अशी मी चिकन धुवून घेतलेलं यामध्ये टाकून घेऊया. याला पण छान असं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये. हे बघा, याच्यावरती आपण मीठ टाकून घेऊया. हळद टाकते. हे मसाला आहे चिकन मसाला आणि आपली काळी चटणी आहे तिखट. छान 2 मिनिटं परतून घ्यायचं. ह्याला सगळे मसाले एकजीव झाले पाहिजे. ह्याला तर 2 मिनिटं आपण झाकण मारून घेऊया. आम्ही ते झाकण मारून घेतलंय आणि गॅस आपण बारीक करून घ्यायचा आहे. बघा, छान असं मसाल्यामध्ये चिकन परतलेलं आहे. छान असं तेल पण सुटलेलं आहे. याचं चिकन शिजण्यासाठी म्हणून आपण थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये आणि याला 5 मिनिटं झाकण मारून ठेवायचं म्हणजे आपलं मटण छान शिजेल. हे बघा, छान असं तेल सुटलेलं आहे याला आणि मग अशी मी पाणी टाकलेलं ते पण सगळं आटलेलं आहे. छान असं जास्त पातळ नाही, रबरबीत असं चिकन फ्राय तयार झालेला आहे आपला.